नमस्कार, लाईफ इज सुरेखामध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आम्ही आलो आहे कर्जतमधील पूर्वा रिसॉर्टमध्ये. तर सकाळपासून जायचं नाही जायचं दोन्ही तिन्हीकडून सगळ्याजणी जमणार होत्या, त्याच्यामुळे गोंधळच चालला होता. सकाळी 12चं टायमिंग दिलं होतं रिसॉर्टला जायला, पण शेवटी तिथे पोचायला आम्हाला संध्याकाळचे 4:30 वाजले. 4:30 वाजता आमचं जे दुपारचं जेवण होतं ते आम्ही अजून घेतलं नव्हतं, कारण रिसॉर्टवाल्याने दुपारचं जेवण द्यायचं आम्हाला सांगितलेलं. त्याच्यानंतर आम्ही रूम कुठे ते विचारलं आणि रूममध्ये आलो. रिसॉर्ट काय घरापासून लांब नव्हता, जवळच होता. म्हणजे नेरळ ते कर्जत काय खूप लांब अंतर नाही आहे, पण आम्हाला इतकं थकल्यासारखं झालं, कारण का ऊन खूप कडक होतं आणि येताना खूपच त्रास झाला होता. दीड तासाचा प्रवास होता, पण एवढी गडबड झाली होती. अर्धे जण कुठून गेले, काही बाईकवर गेले, काही 4 व्हीलरने गेले, काही जण रिक्षाने आले. त्याच्यामुळे एक मार्गाने कोणीच आम्ही पोहोचलो नाही. येताना मात्र प्रत्येकाला फोन करत कसं तरी रिसॉर्टपर्यंत पोहोचलो. आल्यानंतर जेवण घ्यायचं होतं, कारण रिसॉर्टला जायच्या गोंधळात सगळ्यांना फोन करेपर्यंत याला फोन कर त्याला फोन कर, फक्त सकाळी घरातून नाश्ता करून निघालेलो. दुपार झाली तरी जेवणाचा पत्ता नव्हता. म्हणून रिसॉर्टला आल्या पहिल्यांदा रूम विचारला आणि रूममध्ये आलो. बरं, इथे आल्यानंतर इतकं थकल्यासारखं झालं. थोडासाच प्रवास केला, पण गरमीने इतका त्रास होत होता. म्हणून जो रूम आम्हाला दिला होता त्या रूममध्ये सगळ्यांनी बॅगा टाकल्या आणि अस्ताव्यस्त पडून घेतलं. त्यांनी प्रत्येकाचा बेड सिलेक्ट केला आणि बेडवर सगळ्यांनी आराम करायचं ठरवलं. बाहेर रिसॉर्ट अगदी नवीनच होता. बाहेरचं दृश्य खूप छान होतं. स्विमिंग पूल, गार्डन खूप बरं वाटत होतं. आम्ही थोडंसं जरासं इकडे तिकडे आराम केला. त्याच्यानंतर मग कपडे चेंज केले, जेवायला गेलो. जेवून आलो, तिथून जेवण वगैरे करून घेतलं. सगळेजण स्विमिंग पूलमध्ये उतरले. मी मात्र माझ्या विहा माझी नात, छोटंसं बाळ माझं, तिला घेऊन मी गार्डनमध्ये इकडे तिकडे फेरपटका मारत बसले, कारण विहाला सोडून मी काहीच करू शकत नव्हती. पण विहा आणि आम्ही मस्तपैकी गार्डनचा आनंद घेत होतो. आणि नंतर मग मला असं वाटलं थोडंसं झोपाळ्यावर बसावं. तिथे अगदी स्विमिंग पूलला लागून झोपाळा होता, म्हणून मी विहाला घेऊन झोपाळ्यावर मन मुराद आनंद घेत बसली. विहाला अजिबात रडणं माहिती नाही. अगदी जन्म झाल्यापासून विहाला रडणं काय ते माहिती नाही. त्याच्यामुळे विहा कुठल्याही वातावरणामध्ये अगदी मस्तपैकी मग्न असते. तर मी विहाला घेऊन छान तिथे अगदी एन्जॉय करत होती. सगळेजण स्विमिंग पूलमध्ये उतरले होते. गार्डन इतकं छान होतं. आम्हाला रूम दिलेला तो पण खूप छान होतं. कर्जतपासून म्हणजे भालिवडी गावाकडे जो रस्ता जातो त्या गावामध्येच हे रिसॉर्ट आहे. त्याच्यानंतर मग सगळ्यांनी थोडा आराम वगैरे केल्यानंतर या 3 बहिणी, या तिघींचं जग अगदी वेगळंच असतं. एक मामाची 2 आत्याच्या, अशा या तिघी बहिणींचं नातं आहे. पण ज्यावेळेस ते तिघीजणी एकत्र येतात ना, त्यावेळेस त्यांचं काही जग अगदी वेगळंच असतं. आणि ही चौथी, त्यांच्या भावाची बायको विनंती, ही त्यांना आता अगदी मैत्रीण, बहीण म्हणजे सगळ्या नात्यांनी त्यांच्याशी एकरूप झालेली आहे. असं ह्या चौघींचं नातं तयार झालेलं आहे. मग सगळ्याजणी स्विमिंग पूलमध्ये उतरल्या आणि मी मात्र विहाला घेऊन अगदी पुलाच्या किनाऱ्यावर विहाला दाखवत आनंद घेत होती. आणि विहाला सगळेजण घ्यायला येत होते, पण आता तुम्ही पहा, विहा इतकी छोटी, फक्त 4 महिन्याची माझी विहा, ती सगळ्यांना अगदी हसून ती देखील आनंद घेत होती. तिचं हसणं म्हणजे सगळ्यांना इतकी लागवी असते ना ती, की सगळ्यांना तिची आवड वाटते. मी तिथे स्विमिंग पूलच्या तिथे बसलेली आणि सगळेजण पुलामध्ये उतरले होते. त्यानंतर मग संध्याकाळी जवळजवळ 5:30 पावणे 6 व्हायला आले होते. चहाचा टायमिंग झाला होता. रिसॉर्टवाल्यांनी सगळ्यांना चहासाठी बोलवलं, पण कोणाचीच इच्छा नव्हती पाण्याच्या बाहेर तिथे जाऊन चहा घ्यायची. म्हणून चहा तिथेच मागवला आणि मस्तपैकी चहाचा आनंद पाण्यात बसून त्या घेत होत्या. विनंती कधी चहा घेत नाही, जयश्री माझी भावजय ती देखील कधी चहा घेत नाही. या तिघींनी छानपैकी चहा घेतला. मी बसल्या जागेवर मला चहा मागवला, कारण मी विहाला घेऊन इथेच किनाऱ्यावर बसली होती. इकडे सगळेजण एकमेकांचे फोटो वगैरे शूट करत होते आणि मला सगळे बोलवत होते पाण्यात, पण मी विहाला घेतलेली, त्याच्यामुळे मला सध्या पाण्यात जाता येत नव्हतं. मी सांगितलेलं आजचा दिवस मस्त तुम्ही एन्जॉय करा, मी उद्या एन्जॉय करेल. मला पाण्यामध्ये पोहायला खूप आवडतं. ह्या सगळ्यांना पाण्यात पोहता येत नाही, पण मला मात्र पाण्यामध्ये पोहता येतं. आम्ही अगदी लहानपणापासून पोहायला शिकलो होतो. मग इथे सगळेजण स्विमिंग पूलचा आनंद घेत होते. शेवटी न राहून विहाच्या मम्मी पप्पांनी विहाला देखील पाण्यामध्ये नेलं. मी सांगितलं तिच्या पायाला पाणी लागून देऊ नका, कारण का ह्या पाण्यामध्ये काहीतरी
मारलेलं असं पाणी स्वच्छ दिसण्यासाठी कुठली तरी पावडर टाकलेली असते असं मला सांगितलं. म्हणून मी म्हटलं बाळाच्या पायाला देखील पाणी लावून देऊ नका, बाळाला वरच्यावर पाण्यामध्ये फिरवा. मग नंतर बाळाला फेरफटका मारल्यानंतर पुन्हा त्याने माझ्याकडे आणून दिलं. विहा माझी मस्तपैकी, तिला काही कळत नव्हतं पण ती छान जो घेईल त्याच्याकडे अगदी मस्त राहत होती आणि पाण्याचा आनंद आणि इथल्या वातावरणाचा आनंद घेत होती. असं सुंदर हे माझं बाळ आहे विहा. त्याच्यानंतर इथे ह्यांना तर इतकी मजा आली होती. वर्षातून केव्हा तरी असं एकत्र सगळ्या कुटुंबाने येणं खूप गरजेचं असतं. आपल्या घरी मुली दिल्या घरी असतात. आमच्या घरामध्ये 3 सासूरकरणी आहेत, पण तिघी पण आमच्यामध्ये अगदी मस्त समरस होतात. उदाहरणार्थ माझी सून, माझी भावजय, माझ्या भाच्याची बायको. आज तिची तब्येत ठीक नाही म्हणून ती आमच्यामध्ये आली नाही, नाही तर ती देखील असते. मग आम्ही नेहमी हे असे हल्ली म्हणजे वर्षातून एकदा सगळेजण एकत्र येतो आणि एकत्र येऊन अशी खूप एन्जॉय करतो. कुठे ना कुठेतरी म्हणजे नाही कुठे जायला जमलं तर कोणाच्या तरी एखाद्याच्या घरी, माझ्या घरी तर नेहमीच सगळ्याजणी असतात, पण असं कुठेतरी एकत्र जाऊन फुल एन्जॉय करतो. पाण्याच्या खाली नाचणं, पाण्यामध्ये उड्या मारणं, हे सगळा हा आनंदच वेगळा होता. बाहेर गेल्यानंतर हे असं केलं तर ह्या सगळ्या आठवणी अविस्मरणीय असतात. माणूस विसरत नाही आठवणी. आत्ता जवळजवळ खूप दिवस झाले इथे आम्ही रिसॉर्टला गेलेलो, खूप दिवस झाले, पण आजही त्या आठवणी आल्या की सगळं अगदी पोट धरून धरून हसतो. आपण असं केलं, आपण तसं केलं, आपण ह्या पद्धतीने नाचलो, आपण असं केलं. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे जे मनाला येईल ते अगदी त्याच्यात पाण्यामध्ये बसून. आत्ता पाण्यामध्ये मी उतरली होती कारण का विहाला भूक लागली होती. त्याच्यामुळे माझ्या सुनेने ताबडतोब बाहेर पडून कपडे चेंज केले आणि विहाला घेऊन ती रूममध्ये गेली. मग आता संध्याकाळ झाली होती, अंधार पडला होता. आम्ही एक तर रिसॉर्टलाच उशिरा पोचलो होतो आणि खूप छान अशी गाणी त्यांनी लावली होती. मग बाहेर पडता तर येत नव्हतंच पाण्यातून, पण प्रत्येक गाण्याच्या शब्दावर असं वाटत होतं फक्त नाचतच राहावं. म्हणून आम्ही आमचं हे मनसोक्त वागणं इथे करत होतो. नाच काय, गाणी काय, पाण्यात उड्या मारणं, एकमेकांच्या अंगावर पाणी उडवणं, हे सगळं आमचं असं चाललं होतं आणि खूप मजा वाटत होती. कधीतरी म्हटलं ना एकत्र आलं की हे असं न विसरण्यासारखं असतं. खूप म्हणजे असं वाटत होतं की पाण्याच्या बाहेर पडावं नाही आणि नुसतं नाचतच राहावं, नुसतं गातच राहावं. आणि हा पूर्व रिसॉर्ट आहे ना, हा नवीनच झालेला आहे. त्याच्यामुळे इथले सगळी वास्तू ही पूर्ण नवीन आहे. इथला स्विमिंग पूल नवीन, इथलं राहण्याचं जे आम्ही रूम घेतले होते ते देखील बेड अगदी स्वच्छ, बाथरूम स्वच्छ, रूम स्वच्छ, गार्डन स्वच्छ आणि जेवणाचं जिथे जेवायला आम्हाला बोलवलं होतं तो हॉल देखील त्यांनी इतकी सुंदर व्यवस्था केलेली. मी जेवणाचा इथे व्हिडिओ दाखवलेला नाही तुम्हाला, पण खूप छान आहे. थोडंसं लांब पडतं पण लागून रिसॉर्ट आहेत तिथं. त्यानंतर पाण्याच्या बाहेर आल्याच्या नंतर काहीच वाटत नव्हतं कारण का कडक उन्हाळा होता, इतकं गरम होत होतं आणि त्या पाण्यामध्ये म्हणजे असं वाटत नव्हतं, थंडी वगैरे लागत नव्हती. पाण्याच्या बाहेर आलो, लाईटी लागल्या होत्या. संपूर्ण गार्डनला त्यांनी लाईटिंग केली होती. म्हणजे जो बाहेरचा परिसर आहे रिसॉर्टचा संपूर्ण झाडांपासून अगदी पानांफुलांपासून लाईटिंग केली होती. आम्ही पाण्याच्या बाहेर आलो, सगळेजण पाण्याच्या बाहेर आले आणि स्विमिंग पूलमध्ये कोणीच थांबलं नाही. मग बाहेर येऊन बाहेर थोडीशी एन्जॉय केली. ते असं वाटत होतं. प्रीतीला तर सारखं, प्रीती माझ्या बाजूलाच उभी आहे, माझ्या मोठ्या बहिणीची मुलगी, आणि पाण्याच्या जरी बाहेर आलं तर डान्स मात्र ती विसरली नव्हती. तिला सारखं वाटत होतं अजून नाचावं, अजून नाचावं. आणि मग शेवटी तिने नुसतं उभं राहता राहता नाचायला सुरुवात केली आणि मग मी देखील हात वर केला कारण का ते वातावरणच तसं होतं. बाहेर छान गाणी लावली होती आणि आम्ही अगदी नाचत होतो. इकडून ताई आली, पल्लूताईने पण मग शेवटी एन्जॉय करायचं म्हणजे आमच्याबरोबर ती पण नाचायला लागली. त्याच्यानंतर मग मी माझ्या हातामध्ये माझा मोबाईल घेऊन हे सगळं शूट करत होती. आपण जेव्हा बाहेर जातो त्यावेळेस हे असे क्षण नेहमी साठवून ठेवायचे असतात म्हणून मी हे सगळं करत होती. ह्या दोघींनी इकडे गाणी लागलं तर गुलाबी साडी, आणि मग ह्या दोघींचा गुलाबी साडीवरचा डान्स चालू झाला. मी इथे संपूर्ण आवाज म्यूट करून माझा आवाज दिलेला आहे, त्याच्यामुळे तिथे त्या गुलाबी साडीच्या गाण्यावर ह्या दोघींचा डान्स चालू आहे. आणि काय आता कोण इथे बघायला आहे, करायची मस्तपैकी एन्जॉय, असं त्यांचं इथे चाललेलं आहे. नंतर मग इथे गार्डनमध्ये म्हणजे भरपूर ॲक्टिव्हिटीज ठेवलेल्या आहेत. खूप म्हणजे मनासारखं तुम्ही काही करू शकता, खेळू शकता.
आणखीन इथे बॅडमिंटन ठेवलेलं आहे, रूममध्ये कॅरम देखील ठेवलेला आहे, कॅरम बोर्ड, एक मोठं गार्डन आहे बाजूला, तिथे तुम्ही क्रिकेट देखील खेळू शकता, इतरही खेळ खेळू शकता. मग इथे सगळ्यांनी खेळायला सुरुवात केली. आणि हो, एक शॉट मी तुम्हाला दाखवायचा राहिला, मला पोहता येतं. सगळ्याजणी फक्त पाण्यामध्ये नाचत होत्या, पण मी मात्र पाण्याचा आनंद भरपूर घेतला आणि पोहून वगैरे यांना दाखवलं. आणि मग मी हे तुम्हाला दाखवा म्हणून मी इथे हा एक माझा व्हिडिओ करून टाकलेला आहे. त्यानंतर मग सगळ्यांनी कपडे, बाहेर येऊन सगळ्यांनी कपडे वगैरे चेंज केले. पुन्हा आम्ही गरमागरम चहा सांगितला. बाहेर आल्यानंतर कोणाला चहा, कोणाला कॉफी, कोणाला बिस्किट. आणि जाताना पप्पूनी भरपूर खाऊ नेला होता डीमार्टवरून, कारण कर्जतला जाताना रस्त्यामध्ये डीमार्ट लागतं, म्हणून पप्पूने डीमार्टमध्ये जाऊन भरपूर खाऊ घेतलेला. तो खाऊ तिथे टेबलवर ठेवलेलाच होता, म्हणजे ज्याला वाटेल त्याने काही तिथे जाऊन खाऊ शकता, एवढा आम्ही खाऊ नेलेला. नंतर मी अगदी विहाला घेऊन, कपडे चेंज करून विहाला घेऊन गार्डनमध्ये मस्त फेरफटका मारत होते. माझी विहा प्रत्येक, म्हणजे जिथे जाईल तिथे प्रत्येक, अगदी जन्मल्यापासून तिला आम्ही घरामध्ये जास्तीत जास्त 1.25 महिना ठेवली असेल, नंतर आम्ही तिला बाहेरच काढलेलं आहे, पण तिने कुठेच आम्हाला कधीच त्रास दिला नाही. इथे छानपैकी क्रिकेटचा सामना रंगलेला आहे आणि बहीण भावंडांनी अगदी शतक करायला घेतलेलं आहे, त्यांचं शतक झालं पण असेल. आणि इथे दुसराच सामना रंगलेला आहे. इथे मामीचा आणि आधी बऱ्याच जणी खेळून गेल्या, पण ज्यावेळेस मी इथे मोबाईल घेऊन आले त्यावेळेस इथे जयश्री आणि पल्लूताई, म्हणजे मामी भाच्या, या दोघींचा तिथे बॅडमिंटनचा सामना चालला आहे. आणि इथे पप्पू आणि प्रियांश म्हणजे माझा बाबू, त्याला तो मामापासून लांब राहणार नाही आणि मामा देखील त्याच्यापासून लांब राहणार नाही, असं त्या दोघांचं नातं आहे. म्हणून जिथे जाईल तिथे तो मामाच्याच बरोबर असणार, त्याचा देखील खेळ चालू आहे. आणि बाबू म्हणजे माझी विहाला घ्यायला इथे नुसतं प्रत्येकजण पुढे पुढे येत होता, म्हणून यशने विहाला अगदी चिपकून घेतलेली आहे आणि परी मागे लागली आहे का माझ्याकडे द्या. इथे सगळ्यांनी शांतपणे खूप आनंद घेतल्यानंतर रूममध्ये जेवण खावण झाल्यानंतर रात्री रूममध्ये येऊन पुन्हा इथे कॅरमची स्पर्धा चालू केली. कॅरम खेळण्यामध्ये सगळे मग्न झाले. तर असं आम्ही खूप छान एन्जॉय केलेलं आहे. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.